नमस्कार. आज आपण विज्ञान भाग 2 इयत्ता 10वी प्रकरण 6वे प्राण्यांचे वर्गीकरण यामधील प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये भाग 2 हा भाग आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहे. पाठीमागच्या पाठामध्ये आपण विज्ञान भाग 2 मधील प्रकरण 6वे प्राण्यांचे वर्गीकरण भाग 1 मध्ये आपण असमपृष्ठरज्जू प्राणी याची माहिती आपण त्या ठिकाणी मिळवली. प्राण्यांचं वर्गीकरण प्रामुख्याने 2 प्रकारे केलं जातं. एक असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी. आज आपण या पाठामध्ये समपृष्ठरज्जू प्राणी यांची माहिती मिळवणार आहे. समपृष्ठरज्जू प्राणी पुन्हा त्याचे 3 उपसंघ तयार केलेले आहेत. त्यातला पहिला उपसंघ आहे तो म्हणजे शेपटीमध्ये पृष्ठरज्जू असणारे प्राण्यांचा संघ, आणि दुसरा आहे तो डोक्यामध्ये किंवा शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी, आणि तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी. पृष्ठवंशीय प्राणी म्हणजेच पाठीचा कणा असलेले सर्व प्राणी, त्यांना आपण पृष्ठवंशीय प्राणी असं आपण म्हटलेलं आहे. आता या पृष्ठवंशीय प्राण्यांचे पुन्हा 6 वर्गामध्ये रूपांतर केलेलं आहे. त्याचे 6 वर्ग आहेत, आणि या 6 वर्गाची एक वर्ग घेऊन त्याची वैशिष्ट्ये आणि त्याची उदाहरणे याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहे. इयत्ता 10वी मध्ये हे अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे, प्राण्यांचे वर्गीकरण. 9वी मध्ये आपण वनस्पतीचे वर्गीकरण हा भाग बघितलेला आहे, आणि या ठिकाणी सुरुवातीला समपृष्ठरज्जू प्राणी म्हणजेच पृष्ठवंशीय प्राण्यांची काही वैशिष्ट्ये आहेत, आणि या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण सुरुवातीला करूया. त्याच्या अगोदर त्याचे जे वर्ग आहेत, एकूण वर्ग 6, त्या 6 वर्गाची माहिती. पहिला वर्ग आहे तो म्हणजे चक्रमुखी प्राणी वर्ग. दुसरा आहे तो मत्स्य प्राणी वर्ग. तिसरा आहे उभयचर प्राण्यांचा वर्ग. चौथा आहे सरीसृप प्राणी वर्ग. 5वा आहे पक्षी वर्ग. 6वा आहे सस्तन प्राण्यांचा वर्ग. तर समपृष्ठरज्जू प्राणी याची काही वैशिष्ट्य आपण आता पाहूया. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे की या प्राण्यामध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्यांच्या जागी पाठीचा कणा विकसित झालेला असतो. दुसरं वैशिष्ट्य आहे की या समपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये शरीर पूर्णपणे विकसित झालेले असते. या प्राण्यांचा मेंदू कवटीमध्ये संरक्षित असतो. या प्राण्यांचे अंतकंकाल कास्तिमय किंवा अस्थिमय असते. काही पृष्ठवंशीय प्राणी जबडे विरहित असतात, तर काहींना जबडे असतात. आता या ठिकाणी आपल्याला ही जे स्लाइड दिसते याच्यामध्ये काही पृष्ठवंशीय प्राणी घेतलेले आहेत. 6 वर्गामधले काही प्रमुख घेतलेले आहेत. त्याचे अंतकंकाल हे आपल्याला कसं आहे हे पाहायला मिळते. सुरुवातीला आहे सरपटणारा प्राणी, दुसरा आहे पक्षी वर्ग, तिसरा सस्तन वर्गामधला मानव हा दाखवलेला आहे अंतकंकाल, नंतर मत्स्य वर्गामधला आहे, आणि उभयचर वर्गामधला हा एक बेडूक आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे. याचंही अंतकंकाल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता यात एक करून आपण एका वर्गाची माहिती, आपण त्याची वैशिष्ट्य आणि त्याची उदाहरणं आपण बघूया. पहिला आहे चक्रमुखी प्राणी वर्ग. चक्रमुखी प्राणी वर्गाचं वैशिष्ट्य जर बघितलं तर या प्राण्यांना जबडे विरहित आहेत, त्यांना जबडा नाही आहे. चुशी मूक असते, शोषण करणारं मूक असते.
त्वचा मृदू असते, खवलेविरहित असते, युग्मित उपांगे नसतात, अंतकंकाल कास्तिमय असते. हे प्राणी बहुतेक बाह्य परजीवी आहेत. उदाहरणे पेट्रोमायझॉन, मिक्झिन इत्यादी. हा प्राणी या ठिकाणी आपल्याला हा जो दिसतोय तो हा पेट्रोमायझॉन आहे. समुद्रामध्ये आहेत, जलवासी प्राणी आहेत, खाऱ्या पाण्यामध्ये सापडतात. हा पेट्रोमायझॉनच आहे. आणि हा जो प्राणी या ठिकाणी दिसतो तो मिक्झिन. तर अशा पद्धतीनं चक्रवर्गी प्राण्यांचा वर्ग, त्याची उदाहरणे आणि त्याची वैशिष्ट्ये. दुसरा वर्ग आपण या ठिकाणी बघणार आहे तो म्हणजे मत्स्य प्राण्यांचा वर्ग. मत्स्य प्राणी म्हणजे सर्व प्रकारचे मासे. या प्राण्यांचं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी जर बघितलं तर हे प्राणी शीतरक्ती आहेत, खाऱ्या पाण्यामध्ये किंवा गोड्या पाण्यामध्ये सापडतात. हे जलचर प्राणी आहेत. त्याचबरोबर पोहण्यासाठी यांचं शरीर विकसित झालेलं आहे. आकार दोन्ही टोकांना त्याचा निमुळता असतो. याचे बाह्य कंकाल खवल्याच्या स्वरूपामध्ये असते. याचे अंतकंकाल कास्तिमय किंवा अस्थिमय असते आणि श्वसन कल्ल्याद्वारे हे प्राणी करतात. याचं उदाहरण आपण जर पाहिली तर रोहू, पापलेट, शार्क, स्टिंग रे फिश, इलेक्ट्रिक रे फिश ही त्याची उदाहरणं आहेत. आता या ठिकाणी आपल्याला हे जे दिसतंय हा गोड्या पाण्यामध्ये सापडणारा हा रोहू आहे. त्याच्यानंतर हा खाऱ्या पाण्यात सापडणारा हा पापलेट हा मासा आपल्याला पाहायला मिळतोय. हा आहे शार्क मासा, हा स्टिंग रे आणि हा इलेक्ट्रिक तयार करणारा हा मासा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. हे सगळे जलचर आहेत, जलवासी आहेत, मत्स्य प्राण्यांचा वर्ग आहे. याच्यानंतरचा पुढचा वर्ग आपण बघणार आहे तो म्हणजे उभयचर प्राण्यांचा वर्ग. आता उभयचर म्हटलं की हे दोन्ही ठिकाणी यांचं वास्तव्य आपल्याला पाहायला मिळतं. ते जलीय असू शकतात आणि भूचरी असू शकतात. हे प्राणी डिंबावस्थेमध्ये ज्यावेळेला असतात त्यावेळेला ते जलीय असतात आणि प्रौढावस्थेमध्ये ज्यावेळेला असतात ते भूचर असतात. म्हणून यांना उभयचर असं म्हटलेलं आहे. उपांगांच्या 2 जोड्या असतात. अंगुलींना नखे नसतात. बाह्य कंकाल नसते. त्वचा बहुतेक मृदू असते. बाह्य कर्ण नसतो. कर्णपटल असते. मान नसते. डोळे मात्र या प्राण्यांचे असे बटबटीत पाहायला मिळतात. आणि याचं उदाहरण आपण जर बघितलं तर एक बेडूक आहे, टोड आहे, सॅलमेंडर आहे इत्यादी. हा दिसतोय आपल्याला या ठिकाणी, हा बेडूक आहे. या प्राण्याचं जर आपण निरीक्षण केलं तर डोळे बटबटीत दिसत आहेत, अंगुलींना नखे असतात. त्याचबरोबर हा सॅलमेंडर आहे, हा सुद्धा एक सॅलमेंडर आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय. याच्यानंतर पुढचा संघ आपण जो बघणार आहे तो म्हणजे सरीसृप प्राण्यांचा वर्ग. सरीसृप म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांचा वर्ग. हे प्राणी उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी आहेत. हे प्राणी शीतरक्ती आहेत. शरीर उचललं जात नाही म्हणून ते सरपटत जातात. त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते. शिर आणि धड यांच्यामध्ये मान असते. बाह्यकर्ण असतो. अंगुलींना नखे असतात. आणि याचं उदाहरण जर आपण बघितलं तर कासव, साप, सरडा, सुसर. तर हा आपल्याला या ठिकाणी दिसते ते हे कासव आहे. दुसरं उदाहरण साप, सरपटणारे प्राणी. तिसरं उदाहरण पाल, आपल्या घरामध्ये इकडे तिकडे आपल्याला पाहायला मिळते पाल. त्याच्यानंतर हा सरडा बागेमध्ये दिसतो. आणि त्याच्यानंतर हा आहे मगर. आणि हेही सरपटणारे सगळे प्राणी, त्याचे वैशिष्ट्य, त्याचे उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. त्याच्यानंतर पुढचा वर्ग आहे तो म्हणजे पक्षी वर्ग. पक्षी वर्गामध्ये सर्व प्रकारचे पक्षी अंतर्भूत झालेले आहेत आणि हे प्राणी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले आहेत. हे प्राणी उष्णरक्ती आहेत. यांचं शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहेत, कमीत कमी हवेचा प्रतिरोध व्हावा म्हणून. अग्र उपांगे पंखामध्ये परिवर्तित झालेले असतात. बाह्य कंकाल पिसाच्या स्वरूपामध्ये असते. शिर आणि धड यांच्यामध्ये मान असते. जबड्याचे रूपांतर चोचीमध्ये झालेले असते. आणि याची उदाहरणं आपण जर पाहिली तर मोर आहे, पोपट आहे, कबूतर आहे, बदक आहे आणि पेंग्विन आहे. आता या ठिकाणी पहिलं उदाहरण आपण बघितलं तर हा मोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, मोर. त्याच्यानंतर हा पक्षी पोपट आहे आपल्या
परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर हा बदक आणि हा पेंग्विन असा हे सर्व पक्षी वर्गामधले प्राणी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. याच्यानंतरचा पुढचा संघ जो येतोय तो म्हणजे सस्तन प्राण्यांचा वर्ग. सस्तन प्राणी हा शेवटचा वर्ग, या समपृष्ठरज्जू प्राणी याच्यामधला हा शेवटचा वर्ग सस्तन प्राण्यांचा वर्ग. आणि या वर्गाचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, दूध स्रवणाऱ्या ग्रंथी या प्राण्यांच्या शरीरावर असतात. हे या सस्तन प्राणी वर्गाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य, हे प्राणी उष्णरक्ती आहेत. डोके, मान, धड आणि शेपूट हे त्या शरीराचे भाग असतात. अंगुलीना नखे असतात, काही प्राण्यांना नखर असते, काही प्राण्यामध्ये खूर पाहायला मिळते. बाह्य कंकाल हे केसाच्या किंवा लोकरीच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. आणि याचं उदाहरण आपण जर पाहिलं, मानव, कांगारू, डॉल्फिन, वटवाघूळ. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी आपल्याला जे दिसते हा मानव आहे. त्याचं अंतर्भागाची रचना आपल्याला दाखवलेली आहे. त्याच्यानंतर हा आहे कांगारू, हा आहे डॉल्फिन आणि हा आहे वटवाघूळ. तर अशा पद्धतीनं सस्तन प्राणी वर्गांची वैशिष्ट्य, त्याची उदाहरणे आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. असं प्राण्यांचं वर्गीकरण हा भाग आपण या ठिकाणी जवळजवळ पूर्ण केलेला आहे. पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की असमपृष्ठरज्जू प्राणी, त्याचे 10 संघ, त्याची वैशिष्ट्य आणि त्याची उदाहरणे. आणि या पार्ट 2 मध्ये आपण समपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये, त्याचा वर्ग आणि त्याची उदाहरणे हा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. या ठिकाणी हा महत्त्वाचा भाग आहे. नमस्कार, धन्यवाद.